ऐका ना, 2-3 दिवस झाले ना, काळ्या मसाल्याची भाजी बनवलीच नव्हती. मी 3 दिवस सारखं सलग पिवळ्या मसाल्याची बनवायची किंवा कोरडी वगैरे बनवायची. पण आमच्या घरी ना, खरं सांगायचं झालं, काळ्या मसाल्याची भाजी खाल्ल्याशिवाय पोट भरतच नाही. चला म्हणलं आज मस्त अशी काळ्या मसाल्याची भाजी बनवूया. त्यासाठी तीळ, कारळं, थोडेसे शेंगदाणे, फूलधणे, एक मोठा कांदा, टोमॅटो छान असं भाजून घेतलं आणि मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि फ्लावर म्हणजे गोबी छान बारीक चिरून घेतली, छान परतून घेतली. गोबी परतते तोपर्यंत मी मस्त अशी गिरवी काढून घेतली. आणि गोबीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. अशा पद्धतीने माझ्या नक्की एकदा करून पहा, खूप छान लागते. आणि गोबी छान परतून त्यामध्ये जे काही मसाले असेल तुमच्या घरामध्ये ते सर्व मसाले घालायचे आणि जी गिरवी असते ती घालून घ्यायची आणि छान मस्त 2 मिनिट परतून घ्यायचं. झाकण नाही ठेवलं तरी चालतं. आणि मस्त चवीनुसार मीठ घालून छान पाहू शकता मस्त अशी कोरडी गोबीची काळ्या मसाल्याची भाजी एकदम रेडी झाली. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की